आज मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे। मुंबई गणपती दर्शन असणार आहे। पहिलं GSB, त्याच्यानंतर लेबर कॅम्प, नंतर धारावी। आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे। जय गणेश जय गणेश। महाप्रसाद आलेला आहे, एक नंबर। तुम्हाला माहिती आहे दरवर्षी प्रमाणे तू येणार आपल्याकडे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये। आज मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्या दिवशी आपली मुंबई गणपती दर्शन असणार आहे। पहिलं GSB, त्याच्यानंतर लेबर कॅम्प, नंतर धारावी, माटुंगा, सगळं आपण आज कव्हर करणार आहोत। तर मी आता आहे GSB मध्ये। भरपूर पाऊस येतोय आणि माझ्यासोबत साई आहे, तो मोबाईल पकडलाय त्यांनी। तर तुम्ही कालचा जो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर नक्की बघा। लालबाग परळ, चिंचपोकळी आणि काळा चौकीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर कालचा दुसऱ्या दिवसाचा। तर आज तिसरा दिवस आहे, तर चला आजच्या मुंबई गणपती दर्शनाला सुरुवात करूया। पहिले GSB पासून सुरुवात करूया। गर्दी भरपूर आहे, पाऊस पण भरपूर येतोय। भर पावसात मी शूट करतोय आज, तर नक्की प्रेम द्या, तुमचं प्रेम असू द्या। आणि आता सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तुम्ही बघू शकता गर्दी मित्रांनो किती आहे GSB ला आज। तर आपल्याला आतमध्ये जायचंय, चला वेट करूया। आम्हाला तुम्ही बघू शकता किती लाईन आहे GSB ला। आणि या टायमाला असे सिस्टम केली आहे की वरून दर्शनाची रांग सोडलेली आहे। फर्स्ट टाइम असं केलेलं आहे, नाहीतर हे डायरेक्ट असतं इकडनं। रस्त्याच्या मध्ये कोणी उभा होऊ नये। चला मित्रांनो, फायनली आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे। मी आणि माझ्यासोबत साई आहे। चला आता आतमध्ये जाऊया, आपण बाप्पांचं दर्शन घेऊया। गणेश भाऊंना आणि अक्षय भाईला थँक्यू मनापासून। चला आता आपण जाते समोर आणि बघा समोरच बाप्पांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे। लांब आहे बाप्पा भरपूर। चला आपण आतमध्ये जाऊया। तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे गर्दी बघा किती आहे। आणि समोर आपल्या बाप्पांचं दर्शन झालंय। बाप्पांचं दर्शन समोर। गणपती बाप्पा मोरया, विश्वाच्या राजाचा विजय असो। QR कोड है? नाही। जय गणेश जय गणेश। चलिए आगे चलिए। गणपती बाप्पा मोरया। तर चला मित्रांनो, आता आपलं दर्शन पण खूप छान झालेलं आहे आता आतमध्ये। आणि आता आपण चाललोय महाप्रसादाच्या लाईनीमध्ये। आता खूप छान दर्शन झालं आपलं। जेवणाची लाईन आहे आता मित्रांनो। आम्ही जी लाईन लावली ना, ती आता महाप्रसादाची लाईन आहे आणि पटापट लाईन येते आणि भारी वाटतं जेवण वगैरे। तर चला आपला साई बसलेला आहे जेवायला। सगळी पंगत बसलेली आहे।
फायनली आता आपण जागेवर बसलेलो आहे, साई पण बसलेला आहे. तर फायनली आता बसलो आपण. लोणचं आलेलं आहे. चला मित्रांनो, आपलं महाप्रसाद आलेला आहे. डाळ, रसम, भाजी आहे वाटाण्याची. आता डाळ पण आलेली आहे. एक नंबर, मजा आली. तर आपला 1634 नंबर आहे आणि इथं चप्पल स्टँडची पण व्यवस्था केलेली आहे. आम्ही चपल्या वगैरे इथंच ठेवलेल्या आहे. चला आता मित्रांनो, फायनली आता आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि महाप्रसाद पण आपण केलेलं आहे. आणि खूप भारी वाटलं जे तिला येऊन. दरवर्षी आपण इथं येत असतो आणि पहिलं दर्शन करतो. आता उद्या शेवटचा दिवस आणि परवा बाप्पा जाणार. 5 दिवसाचा बाप्पा असतो. तर आता इकडनं आपण जाऊया पहिलं प्रगती सेवा मंडळाला आणि मग तिकडून जाऊया लेबर कॅम्पला. काय बोलतो? चला, मस्त दर्शन झालं. आणि खास करून आपलं ते गणेश भाऊ आणि अक्षय भाऊंना धन्यवाद. चला आता डायरेक्ट प्रगती सेवा मंडळाला भेटू. चला मित्रांनो, आता आपण आलोय आराध्य प्रगती सेवा मंडळाच्या इथे आणि आतमध्ये चला आता एंट्री मारतोय. एक नंबर. आता आपण पाहतोय समोर माटुंग्याचा आराध्य प्रगती सेवा मंडळ चा बाप्पा. मित्रांनो, आता आपण प्रगती सेवा मंडळ आराध्य प्रगती सेवा मंडळाचा गणपतीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण आलो लेबर कॅम्पला. आता लेबर कॅम्पला आपण पहिला गणपती करणार आहोत. तो आहे माटुंग्याचा मोरया. तर आपलं समोरच गेट आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. आपण समोर बघतोय तो माटुंग्याचा मोरया. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तो मूर्तिकार निखिल करतोय आणि स्केच आपल्या भावाने काढलेला आहे, म्हणजे आपला मित्र खास आर्यन परळकर. खूप सुंदर असं त्यांनी डायमंड वर्क केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि स्केच पण त्यांनीच दिलेलं आहे. मित्रांनो, माटुंग्याच्या मोरयाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्यासोबत आहे अथर्व. काय बोलशील बाकी? कसं काय तुमचं कार्यक्रम कसं काय असणार आहे? 10 दिवस आपला भंडारा पुढे आपलं यावर्षी 10 दिवस भंडारा ठेवलेला आहे. यावर्षी माटुंग्याच्या मोरयाने 10 दिवस भंडारा ठेवलेला आहे. तर तुम्ही इथे दर्शनाला याल तर एकदा आपल्या महाप्रसादाचा नक्की लाभ घ्या. आणि बाकी यावर्षी विसर्जन वाटतं गिरगाव चौपाटीला ते लोक करणार आहे, कारण दरवर्षी माहीमच्या खाडीत असतं. आणि आलात तर एकदा नक्की दर्शन घ्या. आणि खूप सुंदर मूर्ती आहे. आपण आपलं हे अच्छा, हा पेज ॲडमिन आहे माटुंग्याचा मोरयाचा पेज ॲडमिन आहे. रितेश गुप्ता. इथे गुप्ता आहे. तर जय गणेश. आर्यन ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. विजय. विजय. पोचलोय शिवशंभू क्रीडा मंडळ लेबर कॅम्पचा लाडका. आतमध्ये खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. यावर्षी अरुण दत्ते यांनी साकारलेली तिरुपती बालाजीच्या रूपात. तर चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. तर आकाशभाई, जय गणेश. आकाशभाई आपल्याला भेटलेले आहेत. माटुंगा बोलतोय लेबर कॅम्पच्या लाडक्याचे पेज ॲडमिन. तर आकाशभाई काय बोललाय? काय नाही भाऊ, तुझीच भेट करत होतो. मला माहिती आहे दरवर्षीप्रमाणे तू येणार आपल्याकडे. अरे झाले काय, पावसामुळे ना खरंच खूप धाकधूक झाली. त्यामुळे ना मलाच खूप बरं वाटतं आता. अरे नाही खरंच बोलायची गरज नाही. गणेश दादा
दरवर्षी आपल्याकडे सर्वात आधी धनेश दादा आणि साई दादाचा विजिट असतो सर्वात आधी. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर बाकीचे पेज हा तेच. अरे ॲक्च्युली कसं माहिती आहे, आम्ही बोललो की आगमनाला नाही मूर्ती भेटली, पाऊस होता तेव्हा भरपूर, तर विचार केला बोललो दर्शनाला तर जाऊयात आणि मूर्ती बघूया. मूर्तीची हाईट यंदा खूप उंच आहे. 27. अरे वा. लास्ट इयर 22 होती, यावेळी 27 होती. हां भरपूर उंच वाटते. हे बघा तुम्हीच बघा, दर्शन घ्या. बापरे, तिरुपती बालाजीचं रूपात आपला लेबर कॅम्पचा लाडका यावर्षी. चला क्लोजअप आपण दर्शन घेऊया. बोल बाबू, तुझं नाव काय? ही आपल्या आकाशबाईची मुलगी आहे, शनया. शनय ना? शनया. बोला गणपती बाप्पा. माझा ब्लॉग बघती, व्हिडिओ बघती माझी. कशी आहेत व्हिडिओ? चांगली आहे ना? अंकल का वीडियो मोबाइल में देखा था ना, गणपति का वीडियो देखा था. हाँ, अभी तुम्हारा ये बड़ा गणपति बप्पा है ना, ये अभी आएगा यूट्यूब पे. चलो गणपति बप्पा मंगल मूर्ति मोरिया. आवाज आवाज जोर से जोर से. मोरिया मंगल मूर्ति मोरिया. तर फायनली आपलं लेबर कॅम्पच्या लाडक्याचं दर्शन झालेलं आहे आणि मंडळाने आपला सन्मान केला, त्याबद्दल मंडळाचं धन्यवाद. आकाशबाईचं पण धन्यवाद. आकाशबाई काहीतरी बोलणार आहे, तर यांचं पण याच ठिकाणी महाप्रसाद असतो दररोज. 11 दिवस ते लोक महाप्रसाद ठेवतात. तर आकाशबाई टायमिंग काय असते इथे? आपल्या इकडे लास्ट 5 इयर्सपासून आपण महाभंडारा ठेवतो. डेली 300 लोकांचं जेवण असतो आणि आपला भंडारा 8:30 ते 10:30 पर्यंत असतो डेली. ओके. त्याच्यात म्हणजे आपण कोणाकडून असं म्हणजे घेत नाही, आपल्या मंडळाचे पोरं एक दिवशी सगळे. हे लोक मंडळासाठी असतं का सगळ्यांसाठी बघतात? सगळ्यांसाठी, पूर्ण भक्तांसाठी असतात. बाहेर रोडवर लावतो आपण. अच्छा, नाही खूप चांगली सेवा आहे. 10 दिवस आपण इथे महाप्रसाद ठेवतात, त्याबद्दल खरंच खूप भारी वाटतं. आणि आम्ही जे जेवण आहे ते बाप्पा समोरच बनवतो, असं बाहेरून मागवत नाही. तुम्ही आता मी बघितलं, हे बघा तुम्ही बघू शकता भंडारा वगैरे बनवतात आता. आणि इथे बाहेर पाऊस पण चालू आहे, तर एवढा बरं पावसात पण सेवा थांबत नाही आहे. तर खरंच खूप भारी वाटतं. आकाशबाई धन्यवाद. जय गणेश. चला भेटू मग. हां, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे मुंबईचा शाहू या मंडळात आणि आता इथे आपल्याला मुंबईचा शाहूचं दर्शन घ्यायचं आहे. हे इकडनं चला शिड्यांनी वर जाऊया आपण. चला मित्रांनो, आता आपण पोचलो आहे मुंबईचा लंबोदर या मंडळामध्ये आणि या बाप्पांचं आपण आगमन कव्हर केलं होतं. खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. तर चला आतमध्ये जाऊन जवळून दर्शन घेऊया.
तर मित्रांनो आपण जसं लेबर कॅम्पमध्ये आलो तर लेबर कॅम्पमध्ये माटुंग्याचा मोरया, लेबर कॅम्पचा लाडका, मुंबईचा शाहू आणि मुंबईचा लंबोदर हे 4 गणपतीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण आलो आहे लेबर कॅम्पचा गणराज या बाप्पांचं दर्शन घ्यायला. तर समोर तुम्ही बघू शकता खूप मोठा मंडप आहे आणि आता इथे आतमध्ये आपल्याला बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे, लेबर कॅम्पचा गणराज. चला आतमध्ये जाऊया. पूजा मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता समोर वाघावर आपला लेबर कॅम्पचा गणराज. तर चला मित्रांनो, आता इकडनं आपले लेबर कॅम्पचे सर्व गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतो इकडनं धारावीला. धारावीला बघू आपला सुखकर्ता धारावीचा गजवक्र बघूया. अजून कुठले आपल्याला भेटतील धारावीमध्ये ते पोचल्यावरच भेटूया. चल साई, वेलकम टू धारावी. चला जाऊया. बाय. चला मित्रांनो, धारावीमध्ये आता पोचलेलो आहे आपण. बघा रस्त्यावर गणपती बाप्पा आहे. मस्त मूर्ती आहे. फायनली आता आपण धारावीचा गजवक्र या मंडळामध्ये पोचलेलो आहे आणि चला मित्रांनो, आता आपण धारावीचा गजवक्र केल्याच्यानंतर आता आपण भेटलो आहे धारावीच्या सुखकर्ताच्या इथे. बघा समोरच तुम्हाला मूर्ती दिसते. तर खूप सुंदर मूर्ती आहे. यंदा अनिकेत शेवाळे यांनी मूर्ती साकारली. तर चला पाहूया, दर्शन घेऊया. समोर तुम्ही पाहताय धारावीचा सुखकर्ता. तर आपण बघतो आता 95चा राजा. तर चला मित्रांनो, आपण आजचा ब्लॉग इथे एंड करतोय. धारावीमधले आपल्याला
रनिंगमध्ये पण भरपूर गणपती बाप्पांचं दर्शन झालं आहे आणि खास करून आपलं धारावीचा गजवक्र आणि धारावीचा सुखकर्ता आणि 96चा राजा आपण मंडपात दर्शन वगैरे केलेलं आहे आणि रस्त्यात आपल्याला भरपूर गणपती बाप्पा भेटलेत, पण इथं पाऊस पण भरपूर चालू होता त्यामुळे भरपूर लेट झाला आणि आता वाजलो तर 7:30. आता निघतो आपण आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा एका नवीन गणपती बाप्पांच्या दर्शनामध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. साईला विचारा, त्याला विचारतो कसं वाटलं त्याला. तर साई, आजचं कसं वाटलं तुला दिवस? खूप भारी गेला, सगळे दर्शन एकदम चांगले झाले. हा ना, तर पावसामुळं थोडी वाट लागली, नाही तर आपण सगळे धारावीतले कवर केले असते आहे ना. तर तरी पण ठीक आहे, मस्त वाटलं आपल्याला, बरं वाटलं का नाही? चला मग निघूया आता. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती मोरया.